कशा करता सेक्शन हा इथे आपण काय बघतो, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कशा प्रकारे काढायचे. आता इथे प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसनी सुरुवात होते या सेक्शनची, सबसेक्शनची. प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू. काय म्हटलं, ॲडमिशन टू. इथे प्रवेश आहे कशा करता, कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट, इव्हेंट आहे. इव्हेंट या प्रकारचा कुठलाही तिथे इव्हेंट आहे, अम्युजमेंट पार्क आहे और एनी अदर प्लेस, आणि त्याला सहाय्यक सर्व्हिसेस दिल्या जातात. या केसमध्ये प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस काय असेल, प्लेस ऑफ सप्लाय काय असेल तर शॅल बी द प्लेस वेअर द इव्हेंट इज ॲक्च्युअली हेल्ड और वेअर द पार्क और सच अदर प्लेस इज लोकेटेड. या जागी ते होणार आहे कल्चरल इव्हेंट, जो कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट, अम्युजमेंट पार्क, any other place and services ancillary to thereto shall be the place where the event is actually held or where the park or such other place is located. तर ह्या अशा केसमध्ये IGST येऊ शकतो का? हे जो व्यक्ती त्या इव्हेंटला येतोय तो कुठनं येतोय, तो काय आहे, हे गैरलागू आहे. जिकडे इव्हेंट आहे, जिकडे अम्युजमेंट पार्क आहे, जिकडे ते प्लेस आहे, त्यांच्याकडे जो GST नंबर असेल त्याच्याकरता तो इंट्रास्टेट सप्लायच असेल. अ पर्सन इन हैदराबाद, आंध्र प्रदेश बाईज tickets for the island tourism festival in Andaman and Nicobar Island from the Department of Tourism of Andaman and Nicobar Island. Location of supplier Andaman and Nicobar. प्लेस ऑफ सप्लाय फेस्टिवल जिकडे आहे अंदमान निकोबारला तेच आहे. म्हणजे काय येईल, अंदमान निकोबार युनियन टेरिटरी आहे, मग हा CGST UTGST आहे. मिस्टर ए ऑफ पुणे, मिस्टर ए हा पुण्याचा आहे. बुक्ड ऑनलाईन तिकीट त्यांनी बुक केली. द टायगर सफारी ॲट नॅशनल पार्क राजस्थान अँड हायर्ड अ जीप टू बी. त्यांनी ऑनलाईन the tiger safari at national park Rajasthan and hired a jeep to be taken around for the safari. Here बघा इथे एक काय गेलं, त्याला नॅशनल पार्कला जायचं आहे आणि तिकडे फिरण्यासाठी त्याला अशा प्रकारची गाडी पण पाहिजे. नॅशनल पार्कचं एक वेगळं तिकीट असेल, तुम्हाला एंट्री तिकीट असेल, आणि दुसरं ते तिकडे फिरण्याकरता त्याला एक वाहन पाहिजे. ॲज सेक्शन 12(6) place of supply service by way of admission to amusement park or any other place. हे लोकेशन आहे पार्क जे राजस्थानला आहे, नॅशनल पार्क राजस्थानला आहे. ओके, आणि त्यांनी काय अजून घेतलं त्यामध्ये, हायरिंग ऑफ जीप ही सहाय्यक सर्व्हिस आहे त्याला फिरण्याकरता पार्कमध्ये. या दोन सर्व्हिस त्यांनी घेतल्या, इंट्रास्टेट सप्लाय, CGST AGST ॲप्लिकेशन. जिकडे इव्हेंट आहे, जिकडे पार्क आहे, तिकडे ती जागा आहे, आणि त्याला ॲन्सिलरी जे काय असेल ते प्लेस वेअर द इव्हेंट इज हेल्ड, प्लेस वेअर द पार्क इज सिच्युएटेड अँड लोकेशन ऑफ सच अदर प्लेस, हे प्लेस ऑफ सप्लाय येईल. म्हणून टॅक्स सोडला येईल, हा इंट्रास्टेट सप्लाय होईल आणि त्यामध्ये टॅक्स येईल CGST AGST. थोडं वेगळं आहे. 12(6) मध्ये काय होतं की ॲडमिशन टू, प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ॲडमिशन टू. ॲडमिशन कशा करता, इव्हेंट करता, त्या पार्क करता किंवा त्या जागे करता. आता हे बघा काय, द प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ, ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन त्याचं आयोजन जे आहे, कल्चरल, आर्टिस्टिक, स्पोर्टिंग, सायंटिफिक, एज्युकेशनल, एंटरटेनमेंट इव्हेंट, त्या इव्हेंटचं आयोजन, इन्क्लुडिंग सप्लाय सर्व्हिसेस इन रिलेशन टू कॉन्फरन्स, फेअर, एक्झिबिशन, सेलिब्रेशन और सिमिलर इव्हेंट और सर्व्हिसेस ॲन्सिलरी टू ऑर्गनायझिंग ऑफ एनी ऑफ द इव्हेंट, त्याचं स्पॉन्सरशिप पण त्यात घेतलेलं आहे. असायनिंग ऑफ स्पॉन्सरशिप टू सच इव्हेंट. आता हे जर का करतायत, हे याचं करतायत, तर याच्यामध्ये त्यांनी मग विभागणी केली आहे की हे जो करणार आहे ऑर्गनायझेशन जे करतात त्याकरता ते स्पॉन्सरशिप घेतात. जसं एकदा क्रिकेटची मॅच असते बघा, IPLचं
सीझन असतो ते त्यांना ऑर्गनाईज करायचं. हा स्पोर्टिंग इव्हेंट आहे. या स्पोर्टिंग इव्हेंटचं जे त्यांचं आयोजन आहे याकरता त्यांनी सप्लाय ऑफ सर्व्हिस कुठे कुठे घेतल्या ह्या दिलेल्या आहेत. प्लस घेतलेली स्पॉन्सरशिप सर्व्हिस ती कोणाकडनं घेतलेली आहे, ती घेतली एस पर्सनकडनं. तर शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन. इव्हेंट एका राज्यामध्ये, स्पॉन्सर वेगळ्या राज्यामध्ये, तर प्लेस ऑफ सप्लाय काय होईल, लोकेशन ऑफ सच पर्सन. रजिस्टर्ड पर्सन असेल, सर्व्हिस कोण घेतोय, मला स्पॉन्सरशिप द्या, माझं नाव लावा, ही सर्व्हिस मी घेतोय. तुम्ही आयोजक आहात, मी महाराष्ट्रामध्ये, इव्हेंट दिल्लीमध्ये. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, लोकेशन ऑफ सच पर्सन. कोण, जो स्पॉन्सरशिप सर्व्हिस देतोय तो कुठे आहे, या स्टेटमध्ये. इकडे काय दिली गेली, सर्व्हिस दिली गेली. लक्षात. आणि जर का अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन असेल तर शॅल बी द प्लेस जिथे इव्हेंट ॲक्च्युअली होतो आहे ती जागा. आणि जर इव्हेंट आउटसाइड इंडिया आहे तर प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंट. मग रिसिपियंटचं लोकेशन. दुबईला एखादा मॅच होणार आहे, त्याचा स्पॉन्सरशिप मुंबईमधला व्यक्ती आहे. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, महाराष्ट्र येईल. मुंबई महाराष्ट्रामध्ये. मेगा इव्हेंट, an event management company at Pune organizes an award function at Goa for Shah Industries of Surat. हे काय करतात, ऑर्गनाइज करतात तो इव्हेंट. Since the recipient is a registered person, the place of supply is the location of the recipient, location of Shah Industries, Gujarat. आता ज्यावेळेस बघा हा जो मेगा इव्हेंट आहे ना, हा एक बिल बनवेल 5 लाखाचं. त्याच्यावर तो टॅक्स काय लावेल, IGST. पण तोच मेगा इव्हेंट या इव्हेंट करता हॉटेल बुक करेल, मेगा इव्हेंटच्या नावाने बुक करेल, तो टॅक्स काय लावेल, ती GST. कारण इमोबल प्रॉपर्टी आहे. मग तुम्हाला वरचं बघायला लागेल काय काय. पण इव्हेंटसाठी तो पैसे घेतोय, मी त्याला सांगितलं हा इव्हेंट आहे आमचा, सगळं तू बघ. पण तो जेव्हा सर्व्हिस हायर करेल यांच्यासाठी, त्या सर्व्हिसेस जर का वरती जे सेक्शन देतात त्या असतील तर त्याच्याप्रमाणे टॅक्स लागेल. तो हॉल घेईल, तो जागा घेईल, तो हायर करेल, ते हॉटेल राहण्याकरता घेईल, त्या सगळ्यावरती काय लागणार आहे, ती GST. कारण ती इमोबल प्रॉपर्टी. ग्रँड वेडिंग प्लॅनर्स कंपनी ऑफ बँगलोर इज हायर्ड बाय मिस्टर राजेश. आता हे अदर द रजिस्टर्ड पर्सन आहे, बेस्ड इन मुंबई महाराष्ट्र, टू प्लॅन अँड ऑर्गनाइज हिज वेडिंग ॲट गोवा, वेअर द इव्हेंट इज हेल्ड गोवा. This is an interstate supply and the taxes applicable is IGST. बँगलोरची काय आहे, हे ग्रँड वेडिंग प्लॅनर हे बँगलोरचे आहेत. हे काय करतात, राजेश त्यांना सांगतो की मला तुम्ही काय करा, या इव्हेंट करता मला सर्व्हिस द्या. इव्हेंट कुठे आहे, गोव्यामध्ये. मग हे कुठे आहे, बँगलोरमध्ये. सर्व्हिस कुठे दिली, गोव्या. टॅक्स काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, IGST लेवी होईल. प्लेस ऑफ सप्लाय गोवा होईल. जॅस फॅशन लिमिटेड, an Indian fashion designing company registered in Delhi, hosts a fashion show in Toronto, Canada. The firm receives the services of ABC Limited of Mumbai for organizing event. भारताबाहेर जर इव्हेंट असेल तर मग इथे काय येईल, लोकेशन काय येईल, प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, हे आपण शेवटी वाचलं ना इकडे की इव्हेंट कुठे आहे, आउटसाइड इंडिया आहे. प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंट. In this case, though the event service is received outside India, since service recipient is registered person, the place of supply shall be the location of the recipient, means Delhi. Explanation: where the event is held in more than one state or UT. इव्हेंट कुठे आहे, एकाहून जास्त स्टेट किंवा युनियन टेरिटरीमध्ये असेल आणि त्यांना एकत्रितपणे अमाऊंट दिली गेली, अमाऊंट चार्ज केली गेली फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस रिलेटिंग टू द सच इव्हेंट. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस शॅल बी टेकन ॲज बिंग इन ईच ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट प्रपोर्शन टू द व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस. या सर्व्हिसची व्हॅल्यू एवढी आहे, या स्टेटची व्हॅल्यू एवढी आहे, या स्टेटची एवढी आहे.
हे त्यांनी दिलंय का ॲग्रीमेंटमध्ये? जर दिलेलं नाहीये सेपरेटली कलेक्टेड किंवा डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट, त्यात दिलेलं नसेल, जर ते मिसिंग आहे इन द ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट, मग काय करायचं? रूल बघायचा. रूल दिलाय रूल 5. रूल 5 हा आहे. ओके, तर सुरुवात तिथे की हे रूल कसा करताय काय हे कळण्याकरता सगळं दिले सगळं. ऑर्गनायझिंग तो आहे सगळं हे इव्हेंट. वेअर द सर्व्हिस आर सप्लाइड टू अ पर्सन अदर दॅन पर्सन, द इव्हेंट चार्ज फॉर सप्लाय ऑफ द सर्व्हिसेस शॅल बी टेकन ॲज बिंग द each of the absence of agreement between supplier. कशा प्रकारे घ्या, काय दिलं इथे? shall be determined by application of the generally accepted accounting principle. काय म्हटलंय? जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. आता हे काय असतं? जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल आर बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड गाईडलाईन्स विच प्रोव्हाइड्स द फ्रेमवर्क फॉर more detailed and comprehensive accounting rules, standards आणि other industry specific accounting practices. तर तुम्ही ह्याला क्लिक कराल तर इथे लिंक दिलेली आहे. तुम्हाला काय माहिती मिळेल याच्याबद्दल काय ती माहिती घ्या की हे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल काय असतात. मग त्या बेसिसप्रमाणे त्यांना अकाउंटिंग करायला लागतं. मग त्याप्रमाणे तुम्ही काय करा, कुठली व्हॅल्यू कुठल्या स्टेटला किती ठरवा. An event management company E has to organize some promotional event in state S1 and S2 for a recipient R. 3 events are to be organized S1 and 2 events S2 मध्ये. एक इव्हेंट 3 इव्हेंट्स आहेत S1 and S2, 2 इव्हेंट्स S2. they charge a considerable amount किती आहे 10 लाख from a recipient R. The place of supply of this service is in the both state S1 आणि S2. आता इथे प्रपोर्शन तुम्ही काढू शकता. जनरली अकाउंटंट प्रिन्सिपल प्रमाणे हे 3:2 केलं जाईल. इकडे 3 आहेत, इकडे 1 आहे. The services shall be deemed to have been S1 and S2. तीन इव्हेंट S1 ला आहेत आणि 2 इव्हेंट S2 ला आहेत, म्हणजे 3:2 झाला ना ते. मग त्याप्रमाणे 6 लाख इकडे 3 आहे तिकडे आणि 4 लाख अशा प्रकारे वाटणी केली. ही कशा बेसिसवरती काढला? जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल प्रमाणे काढलेलं. म्हणजे वेगळा रूल त्याने डिफाईन नाही केला तर मग याप्रमाणे होईल. पण हे रूलमध्ये तेच दिलं, तुम्ही त्याप्रमाणे वाटणी करा. आता ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आहे, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे आणि सर्व्हिसेस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हेन्स आहे. आपण जे गुड्सचं बघितलं, गुड्स चढवले गाडीत तर गुड्सचा सप्लाय होतो, पण गुड्स चढवण्यासाठी तो सर्व्हिस देतो. त्याच्या सर्व्हिसला तुम्ही काय घ्याल? मग ह्या गुड्सची सर्व्हिस, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि सर्व्हिसेस सप्लाइड ऑन बोर्ड कन्व्हेन्स, हे तिकडे गुड्स चढवले जातात, तिकडे सर्व्हिस दिली जाते. ओके, सर्व्हिस दिली जाते. बघा आता कशा प्रकारे येईल. 12.8, 12.9, 12.10. The place of supply services by way of transportation of goods including mail or courier. Goods transport कोण करतं? By POs of services by way of transportation of goods including mail or courier to a registered person shall be the location of the person. आणि इकडे other than the असेल location at which such goods are handed over for their transportation. आता GTA करतो, मेल आहे, कुरिअर आहे. तर इथे एक माझ्या ओळखीचे व्यक्ती आहेत, त्यांनी घर शिफ्ट केलं. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वस्तू होत्या तर त्यांना कामाच्या नव्हत्या. तर त्यांचा एक नातेवाईक बोलला की हे तुम्ही मला गोव्याला पाठवून द्या. मग त्याने एका ट्रान्सपोर्टरला GTला बोलवलं की हे आमचे एवढं सामान आहे, हे न्यायचे किती रुपये घ्याल? त्याने सांगितलं की याचे मी एक 2,500 रुपये घेईन, एवढं सामान मी पोचवीन त्या जागी. मग त्याने सांगितलं मी या दिवशी येईन, तुम्ही मला ते सगळं तयार ठेवा. तो आला, त्यांनी सगळं ते पॅक केलं, प्रॉपर पॅक करून त्या गाडीत भरलं आणि तो घेऊन गेला. ओके,
आता ह्या केसमध्ये ज्यांनी ते पाठवलं की त्यांचं घरगुती सामान होतं, त्यांनी ते नातेवाईकांना पाठवलं. म्हणजे इथे त्याला फक्त उद्देश काय होता की आमचं अनावश्यक सामान पण जे फार उपयोगी आहे, कामाचं आहे, ते नातेवाईकांना पाठवा. हे महाराष्ट्र टू गोवा ते सामानाचा जे काय डिलिव्हरी होती त्याने केलेली आहे. म्हणजे इथे ट्रान्सपोर्टेशन गुड्स आहे, ओके, ते इन्क्लुडिंग बाय मेल कुरिअर काही असो, कुठल्याही मार्गाने जाऊ. आता रजिस्टर्ड पर्सन आहे का इकडे? नाही आहे. अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ॲट विच सच गुड्स अँड हँडेड ओव्हर. तो काय लावेल? टॅक्स काय लावेल? तो महाराष्ट्रामधला आहे, GTA. तो टॅक्स काय लावेल? CGST HST. जर हे एक्झाम नसेल तर तो टॅक्स येईल. जर हे एक्झाम नसेल तर एक्झाम्प्ट होईल, हे लक्षात घ्या. आणि जर ही सर्व्हिस टॅक्सेबल असेल, रजिस्टर्ड पर्सन जर असेल, शॅल बी द लोकेशन ऑफ सच पर्सन, तर ते सामान जर महाराष्ट्रातनं गोव्याला गेलं आणि जो व्यक्ती घेतोय किंवा जो पाठवतोय तो रजिस्टर्ड पर्सन असेल, तर मग त्या रजिस्टर्ड पर्सनचं जे लोकेशन आहे त्याप्रमाणे काय येईल, तेथे प्लेस ऑफ सप्लाय येईल. आपण काढतोय काय? प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस काढतोय, हे लक्षात घ्या, हे विसरू नका. ST प्रायव्हेट लिमिटेड गुड्स ट्रान्सपोर्टेशन एजन्सी बेस्ड इन नोएडा, उत्तर प्रदेश. सप्लायर इज हायर्ड बाय छाया ट्रेड लिंक्स, जे दिल्लीचे रजिस्टर. ओके, सप्लायर कुठला आहे? उत्तर प्रदेश. आणि न्यू दिल्लीचा रिसिपियंट टू ट्रान्सपोर्ट इट्स कन्साइनमेंट ऑफ गुड्स टू अ बायर इन कानपूर, उत्तर प्रदेश. माल कुठे पाठवा? उत्तर प्रदेशला पाठवा. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल? द रिसिपियंट बिंग रजिस्टर द प्लेस ऑफ सप्लाय इज द लोकेशन ऑफ रिसिपियंट, न्यू दिल्ली. टॅक्स कुठला येईल? Mr. Srikanth, manager in bank, is transferred from Bareilly, Uttar Pradesh to Bhopal, Madhya Pradesh. He hires Goel Carriers of Lucknow, Uttar Pradesh, registered in Uttar Pradesh, to transport his household goods from Kanpur to Bhopal. आता इथे गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन होत आहे, रिसिपियंट अनरजिस्टर्ड आहे. प्लेस ऑफ सप्लाय काय होईल? लोकेशन वेअर गुड्स आर हँडेड ओव्हर फॉर देअर ट्रान्सपोर्टेशन, उत्तर प्रदेश, CGST HST. आता इथे एक प्रोव्हिजन होता, तो डिलीट केला गेला. इन्सर्ट केला होता 2019ला, डिलीट केला. वेअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स इज टू अ प्लेस आउटसाइड इंडिया, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द प्लेस ऑफ डेस्टिनेशन ऑफ सच गुड्स. माझ्याकडे एक टॅक्सपेअर आहे, तो तिचं काही मटेरियल जे आहे हे भारताबाहेर पाठवतो. म्हणजे मी म्हणाल की एक्सपोर्ट करतो, मॅन्युफॅक्चर करतो, काही टूल्स बनवतो, आणि ते टूल्स ज्याप्रमाणे त्यांना ऑर्डर येते त्याचे डिझाईन करतो, आणि मग ते एक एजंट आहे. म्हणजे जसं GT असो, तिथे कस्टमरला पाठवण्याचं काम जो करतो दुसरा बिल देतो. ओके, आता तो व्यक्ती कुठे आहे? दोन्ही व्यक्ती हे नवी मुंबईमधले आहेत, दोघेही व्यक्ती. मला माझे गुड्स पाठवायचे आहेत दुबईला. ओके, हे गुड्स दुबईला पाठव. दुबईला मला बाहेर आहे, त्यांनी मला ऑर्डर दिली, मी ते गुड्स बनवले, मॅन्युफॅक्चर केले, डिझाईन केले, टूल्स ते, आणि त्याला पाठवले. पण मी पाठवणार कसं काय? कस्टम क्लिअरन्स करणं, कस्टमरला पाठवणं, डॉक्युमेंट बनवणं कस्टमचे, हे सगळ्या करता मी एक मिस्टर एक्सला एक काम दिलं. तर मिस्टर एक्स या कामाचे माझ्याकडून जर का ते गुड्स पाठवायचे 2500 रुपये घेतो. ओके, तर ह्याच्यावरती हा प्रोव्हिजो इन्सर्ट होण्यापूर्वी CGST HST लागत होता, कारण दोघेही सेम स्टेटला आहेत ना. हा प्रोव्हिजो काय आला? वेअर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स टू अ प्लेस आउटसाइड इंडिया असेल, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द प्लेस ऑफ जिकडे गुड्स जात आहेत, डेस्टिनेशन ऑफ गुड्स. मग इथे काय लावायला लागले? ते IGST लावायला लागले, IGST लावायला लागले. आणि त्यानंतर आता हे कधीपासून आलं? हा इन्सर्टेड बाय IGST अमेंडमेंट ॲक्ट 2018 तिथपासून आता हा डिलीट केला त्यांनी 1 ऑक्टोबर 2023. आता ऑक्टोबर त्यांनी ज्या गुड्स पाठवले
तेव्हा परत त्यांनी लावायला सुरुवात केली CGST AGST. हा परत सोपा नाही. एक्झाम्पल तुम्ही बघा, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यात पण त्यांनी B2B B2C घेतलं. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यात पण B2B B2C घेतलं. म्हणजे जर का मी बिझनेसच्या कामासाठी मुंबईहून दिल्लीला गेलो, मी तिकीट काढलं बसचं, ट्रेनचं, विमानाचं, जो क्लास टॅक्सेबल आहे, समजा ट्रेनमध्ये AC टॅक्सेबल आहे, स्लीपर एक्झाम्प्ट आहे, सेकंड सिटिंग एक्झाम्प्ट आहे. ओके, म्हणजे रेल्वेची जी काय पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे ही सप्लायमध्ये येते का? ही सप्लायमध्ये येते. पण त्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्लास आहेत त्यातले काही क्लास टॅक्सेबल आहेत, काही क्लास एक्झाम्प्ट आहेत. जर मी टॅक्सेबल सर्व्हिस घेतो तर मला तिकीट बुक करताना तिकडे GT नंबर टाकण्याची सोय आहे. या बुकिंग करीन मी तिकडे GT नंबर टाकू शकतो. बससाठी, ट्रेनसाठी, विमानासाठी हे टाकू शकतो. आता जर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही घेतली जाते आणि तिकडे नंबर टाकला जातो, रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच सप्लाय आणि अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन असेल शॅल बी द प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क्स ऑन द कन्व्हियन्स फॉर अ कंटिन्युअस जर्नी. आता एक कंटिन्युअस जर्नी वेगळा विषय. ओके, जिकडून तो प्रवास सुरू करतो, आरंभ करतो प्रवासाचा, तर काय होईल तिकडे अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल तर जिकडून तो प्रारंभ करतो त्याचा ॲड्रेस, त्याचं लोकेशन हे दिलेलं नाही, ते लक्षात घ्या. ॲड्रेस ऑन रेकॉर्ड महत्त्वाचं नाही आहे. जर का मी ॲड्रेस दिला तरी असेल, मला विचारला तरी असेल, पण मी प्रवास सुरू कुठून करतोय, मी जर का पूर्ण भारतभरात फिरत असेल आणि मी तिकडे अनरजिस्टर्ड पर्सन आहे, माझा उद्देश काय की मला फिरायचं आहे, मला वेगवेगळी ठिकाणं बघायची आहेत आणि मी तिकडे गेलो, तिकीट काढलं, सगळे रेकॉर्ड त्याच्याकडे आहे. ते काय म्हणतात की द प्लेस किंवा अ पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी, काय काढतोय, प्लेस ऑफ सप्लाय काय असेल, तर रजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन ऑफ सच पर्सन, आणि अदर रजिस्टर्ड पर्सन असेल तर लोकेशन जिकडून तो प्रवास आरंभ करतोय त्या वाहनामध्ये ते असेल. थोडी गुंतागुंत बघा त्याच्यामध्ये काय. जेव्हा ते म्हणतात कंटिन्युअस जर्नी, तेव्हा कंटिन्युअस जर्नीचा अर्थ काय होतो, मीन्स अ जर्नी फॉर विच अ सिंगल or more than one ticket or invoice is issued at the same time either by a single supplier of service or through an agent acting on behalf of more than one supplier of service and which involves no stopover between any of the legs of the journey for which one or more separate ticket or individuals tickets or invoices are issued. जर का तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर एक ठराविक अंतर तुम्हाला विमानाने जाता येईल, त्याच्या पुढे तुम्ही ट्रेननी जाल, त्याच्या पुढे तुम्हाला बोटिंग तिकडे जायला लागेल. आता इथे काय होतं, मीन्स जर्नी बघा, मराठीत वाचतो मी, सतत प्रवास, कंटिन्युअस जर्नी म्हणजे असा प्रवास ज्यासाठी एक किंवा अधिक तिकिटे किंवा इनवॉइस एकाच वेळी जारी केले जातात. एकच सेवा पुरवठादार किंवा एक एजंट जे एकापेक्षा जास्त सेवा पुरवठादारांच्या वतीने कार्य करतो आणि ज्यात प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यात थांबा, स्टॉपओव्हर न होण्याची एक अट किंवा शर्त असते, ज्यासाठी एक किंवा अधिक वेगळ्या तिकिटा किंवा इनवॉइसेस जारी केल्या जाते. आता स्टॉपओव्हर शब्द दिला आहे, नो स्टॉपओव्हर असता कामा नये. स्टॉपओव्हर मीन्स अ प्लेस वेअर अ पॅसेंजर कॅन disembark either to transfer to another conveyance or break his journey for a certain period in order to resume it at a later point of time. स्टॉपओव्हर हा शब्द जो दिला त्यांनी वरती, त्याचा अर्थ काय, एक ठिकाण जिथे प्रवासी उतरण्याचा निर्णय घेतो जेणेकरून तो दुसऱ्या वाहतुकीत स्थानांतर करू शकतो किंवा त्याच्या प्रवासाला एक निश्चित कालावधीसाठी थांबवून नंतर तो प्रवास पुन्हा सुरू करू शकतो. ओके,
ऑन बिहाफ ऑफ मोर दॅन वन सप्लायर सर्व्हिस अँड विच इन्व्हॉल्व्स नो स्टॉप ओव्हर. ओके, नो स्टॉप ओव्हर. इथे फॉर अ सर्टन पिरियड काय म्हटलं इकडे, निश्चित कालावधीसाठी थांबून नंतर तो प्रवास पुन्हा सुरू करू शकतो. आता याच्यामध्ये जेव्हा त्यांनी वर दिले की ती जर्नी कंटिन्युअस असली पाहिजे, स्टॉपओव्हर असता कामा नये. नो स्टॉपओव्हर मीन्स अ जर्नी फॉर विच अ सिंगल और मोर दॅन वन तिकीट इनवॉइस इज इश्यूड ॲट द सेम either by a single supplier of services or through an agent acting on behalf of more than one supplier service, and which involves no stopover between any of the legs of the journey for which one or more separate ticket for or invoices are issued. तर बघा मी एकदा घेतो पुढे बघा. आता याच्यामध्ये ऑनवर्ड जर्नी आहे. आता तुम्हाला हे पहिले एक्झाम्पल बघा की अरविंद appearance registered in Gujarat purchase flight ticket from Train Air Limited registered in Delhi for travel from Delhi to Gujarat. इथे रेसिपियंट काय आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे, कुठून ट्रॅव्हलिंग करतोय, दिल्ली टू गुजरात. प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, लोकेशन ऑफ रेसिपियंट म्हणजे गुजरात, लोकेशन ऑफ सप्लायर दिल्ली आहे, दिल्लीवरून गुजरात. लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटला केरळ टेरिटरीला आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय वेगळ्या ठिकाणी आहे, म्हणजे इथे टॅक्स कुठला येईल, IGST येईल. प्लेस ऑफ सप्लाय काय घेतलं, दिल्ली टू गुजरात आहे, रेसिपियंट कुठे आहे, गुजरातला आहे ना, लोकेशन दिल्लीला आहे सप्लायरचं आणि रेसिपियंट कुठे आहे, मग इथे लोकेशन IGST कुठला येईल, प्लेस ऑफ सप्लाय काय येईल, ते गुजरात येईल ना. इकडे कुठे कुठे चाललाय, रजिस्टर इन गुजरात, गुजरात रजिस्टर आहे. परचेस फ्लाइट तिकीट फ्रॉम फॉर ट्रॅव्हल फ्रॉम दिल्ली टू गुजरात असं आहे. तो उलट जरी गेला, गुजरात टू दिल्ली जरी गेला तरी त्याला लोकेशन कुठे आहे. आता ही जी कंपनी आहे ट्रॅन एअर, यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये पण असेल, गुजरातमध्ये पण असेल. जर महाराष्ट्रातून गुजरातमधून गुजरातला असेल, महाराष्ट्र दिल्लीला पण असेल. एक महाराष्ट्र म्हणतो मी, चुकीचं आहे, हे दिल्ली आणि गुजरात आहे ना इकडे. इथे काय होतं, जर तो गुजरातवरून दिल्लीला गेला, रजिस्ट्रेशन कुठे आहे कंपनीचं, ट्रॅन एअरचं गुजरातला आहे, लोकेशन ऑफ सप्लायर गुजरात आहे आणि रेसिपियंट जर गुजरातचा असेल तर पहिला सप्लाय गुजरातच घ्यायचा आहे. सेम स्टेट आहे, IGST येईल आणि जेव्हा दिल्लीला तो पोचेल तिकडे तिकीट काढेल. लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे, गुजरात, प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, गुजरात. मग ट्रॅव्हल कुठे होतं, दिल्ली टू गुजरात, मग तेव्हा काय येईल, IGST. तो कुठे कुठेही जाऊ, ऑलवेज त्याचा प्लेस ऑफ सप्लाय हा गुजरातच असणार आहे. जर रेसिपियंट हा रजिस्टर्ड पर्सन असेल तर. परत मी मूळ मुद्द्यावरती येतो बघा. इकडे काय दिलं त्यांनी की पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जर असेल, रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द लोकेशन ऑफ सच सप्लायर. त्याचं लोकेशन जे आहे तो प्लेस ऑफ सप्लाय आहे. मग तो ज्या राज्यामध्ये आहे तिकडनं दुसरीकडे जातोय, तर लोकेशन ऑफ सप्लाय प्लेस ऑफ सप्लाय एकाच राज्यामध्ये आहे, मग तेव्हा IGST येईल. पण तो वेगळ्या राज्यामधून जेव्हा गुजरातला येणार आहे तेव्हा प्लेस ऑफ सप्लाय ऑलवेज गुजरात असेल आणि मग लोकेशन ऑफ सप्लाय डिफरंट स्टेटला आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय डिफरंट स्टेटला आहे, टू डिफरंट स्टेट आहेत, तेव्हा ऑलवेज IGST येईल आणि प्लेस ऑफ सप्लाय हा नेहमीच गुजरात राहील. आता अनरजिस्टर्ड पर्सन जर असेल, तर यामध्ये फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अनरजिस्टर्ड पर्सन, ते वरती काय दिले, पर्सन अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन शॅल बी द प्लेस वेअर द पॅसेंजर एम्बार्क. तिकडून तो सुरुवात करतो प्रवासाला, बस तिकडनंच. दिल्लीला गेला, दिल्ली IGST, मुंबईवरून दिल्लीला चाललाय IGST, त्याला कुठे IGST येणार नाही, तर येणारच नाही IGST. आता ह्या 3 केस बघा.
या 3 केस दिल्यात. त्या 3 केस काय आहेत? एक ऑनवर्ड जर्नी. राम अँड अनरजिस्टर्ड कस्टमर इन वेस्ट बेंगाल परचेसेस फ्लाइट ticket from Tran Air Limited, registered in West Bengal for travel from West Bengal to Delhi. इथे त्याने सुरुवात कुठनं केली? एम्बार्क बिगिन, प्रारंभ कुठनं केला? ऑन द जर्नी इन वेस्ट बेंगाल. वेस्ट बेंगाल प्लेस ऑफ सप्लाय येईल. म्हणजे टॅक्सेस काय येतील? CGST GST. आता तो रिटर्न जर्नी करतोय. रिटर्न जर्नी विल बी ट्रीटेड ॲज सेपरेट जर्नी. आपण तिकीट कसं काढतो? ट्रेनचं रिटर्न तिकीट द्या. तसं इथे रिटर्न तिकीट जर काढलं तर ती सेपरेट जर्नी म्हणून त्याला समजलं जाईल, ट्रीटमेंट दिली जाईल. इवन इफ द तिकीट फॉर आउटवर्ड अँड रिटर्न जर्नी आर इश्यूड ॲट द सेम टाइम ॲज पर एक्सप्लेनेशन टू सेक्शन 12(9). राम इन द अबोव एक्झाम्पल परचेसेस. हा जो राम वरती आपण बघतोय हा अनरजिस्टर्ड पर्सन जो आहे तो आहे. मग रजिस्टर्ड पर्सनला काय? ऑलवेज लोकल रजिस्टर्ड पर्सनचं आहे. पण जर अनरजिस्टर्ड पर्सन आहे तर या 3 केस दिल्या. हे लक्षात घ्या तुम्ही. फॉर पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रोव्हाइडेड टू अनरजिस्टर्ड पर्सन या 3 केस आहेत. रजिस्टर्ड पर्सनला ऑलवेज लोकेशन ऑफ त्याचं रजिस्टर्ड प्लेस इकडे ते असेल प्लेस ऑफ सप्लाय. पण अनरजिस्टर्ड पर्सनला रिटर्न जर्नी करतोय. तिकीट जर त्यांनी काढलं रिटर्न तिकीट, द तिकीट इज issued by Tran Air Delhi registration, location of supplier दिल्ली, प्लेस ऑफ सप्लाय, द पॉईंट ऑफ एम्बार्केशन. म्हणजे तिकीट मी मुंबईत दिल्लीला गेलो तर पहिलं तिकीट CGST GST, दुसरं तिकीट दिल्ली रजिस्ट्रेशन आहे, तिकडून तिकीट देतील CGST GST. IGST येणारच नाही अनरजिस्टर्ड पर्सनच्या केसमध्ये. वेन पॉईंट ऑफ एम्बार्केशन प्रारंभ जो करायचा आहे नॉट नोन ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ तिकीट. इश्यू ऑफ तिकीट आता हे कधी होतं असं? ट्रान एअर लिमिटेड रजिस्टर इन वेस्ट बेंगाल इश्यूज अ पास फॉर वन वे एनीवेअर ट्रॅव्हल इन इंडिया. त्यांनी स्कीम काढली अशी टू राम अँड ॲड्रेस ऑफ राम इज नॉट अवेलेबल. लोकेशन ऑफ सप्लायर वेस्ट बेंगाल विल बी द लोकेशन ऑफ सप्लायर वेस्ट बेंगाल इज अ इंटरेस्टेड सप्लाय द सेम ॲक्सेस where the right to passage प्रवेशाचा हक्क is given for future use and the point of embarkation is not known at the time of issue of right to passage. Okay, place of supply of such service shall be determination in accordance with the provision of section 12(2). एक्झाम्पल बघा काय. आता एक यात पण रिसिपेंट रजिस्टर असेल तर लोकेशन ऑफ रिसिपेंट आहेच, पण जर रिसिपेंट नॉन रजिस्टर असेल तर मग ॲड्रेस ऑन रेकॉर्ड एक्झिस्ट किंवा मग नॉट एक्झिस्ट लोकेशन ऑफ सप्लायर. अँड एअरलाईन मे इश्यू सीजनल तिकीट कंटेनिंग से 10 लिप्स विच कुड बी यूज फॉर ट्रॅव्हल बिटवीन एनी 2 लोकेशन इन द कंट्री. अशा काय स्कीम असतात. द कार्ड इश्यूड बाय न्यू दिल्ली मेट्रो कुड बी यूज बाय अ पर्सन लोकेटेड इन नोएडा और न्यू दिल्ली और फरीदाबाद विदाउट द न्यू दिल्ली मेट्रो बीइंग एबल टू डिस्टिंग्विश लोकेशन. तो कुठे जाणार आहे काय माहीत नाही, पण त्याला तिकीट दिलं आहे, हे तिकीट घ्या तुम्ही कुठं कुठेही जा. हे ठराविक पिरियड करतात. जेव्हा ऑफ सीझन वगैरे असतो त्यावेळी तिकीट काढतात. मग त्यावेळेस काय होईल? रजिस्टर्ड पर्सनला तर त्या ॲड्रेसला मिळतं. अनरजिस्टर्ड पर्सनला काय? जर ॲड्रेस ऑफ रेकॉर्ड एक्झिस्ट लोकेशन रिसिपेंट आहे आणि ॲड्रेस ऑफ रेकॉर्ड नॉट एक्झिस्ट लोकेशन ऑफ सप्लायर. हे जे दिलं एक्सप्लेनेशन फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन द रिटर्न जर्नी शॅल बी सेपरेट जर्नी हे दिलेलं आहे. तसं गुड्स बघितलं आपण तसं अ प्लेस फ्रॉम सर्व्हिस ऑन बोर्ड कन्व्हियन्स including vessel, aircraft, shall be location of the first scheduled point of the departure of that conveyance for the journey. आता याचं एक्झाम्पल बघा काय. फूड जे आहे ही सर्व्हिस आहे. आता फूड ऑन बोर्ड इट्स फ्लाइट फ्रॉम दिल्ली टू केरला वाया मुंबई फॉर द कॅटरिंग सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय ट्रॅन एअर लिमिटेड. कुठनं निघाली?
फ्लाईट दिल्ली. मग त्याने जिकडनं उड्डाण सुरू केलं, द फर्स्ट पॉईंट ऑफ डिपार्चर ऑफ द फ्लाईट इज दिल्ली, द प्लेस ऑफ सप्लाय इज दिल्ली. हे इंटरनेट सप्लाय आणि टॅक्सेस येईल CGST EGST. Mr. X residing in Delhi, traveling with Indian Airlines during the Kolkata Delhi बरोबर लेग ऑफ Bangkok Kolkata Delhi फ्लाइट. कसा आला तो? Bangkok Kolkata Delhi फ्लाइट. He desires to watch an English movie during the journey by making the necessary payment. Place of supply of this service will be Bangkok, as it is the first scheduled point of departure of conveyance for the journey which is outside the taxable territory, India, not chargeable tax. याची तरतूद काय सांगते की फर्स्ट शेड्यूल पॉईंट जो आहे तो सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, आणि जर ते बँकॉकवरून निघाला असेल, शेड्यूल पॉईंट बँकॉकवरून आहे आणि मग तिकडून तो कुठे आला? कोलकाता, मग आला दिल्लीला. तर या केसमध्ये त्यांनी सर्व्हिस घेतली तर प्रारंभ कुठं आहे? भारताबाहेर नाही, मग टॅक्स येणार नाही. प्रारंभ कुठं आहे? भारतामध्ये आहे, तर जिकडून प्रारंभ आहे ते टॅक्स लागतील. जसं गुड्स पण जिकडे चढवले ते प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे, तसं सर्व्हिस जिकडनं प्रारंभ होईल त्या वाहनाचा आणि त्यावर सर्व्हिस घेतली जाईल, तर जिकडून प्रारंभ झालेला आहे त्या वाहनाचा तोच काय येईल? प्लेस ऑफ सप्लाय येईल. म्हणजे हा पण IGST येईल का? तर नाही येणार. टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस. ओके, आता टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस ही डिफाईन केले मीन्स सर्व्हिसेस ऑफ एनी डिस्क्रिप्शन, हे सगळं दिले होते. ठीक आहे, डिफाईन केलं त्यांनी, आपल्याला माहिती आहे, वेळ घालवत नाही. आता सर्व्हिसेस कशा प्रकारे दिल्या जातात टेलिकम्युनिकेशनच्या? सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड युझिंग फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन. आता हे फार वापरलं जात नाही, पण आहे. पण लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश एंटीना. ओके, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड युझिंग अ फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन. पोस्टपेड मोबाईल कनेक्शन, प्रीपेड मोबाईल कनेक्शन आहे ना सगळं. आता कसं होतं, मी TV घेतला, TVवरती मी इंटरनेट सर्व्हिस घेतली, तर ह्यात मला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन सगळं मिळून जातं. मला हे अशा प्रकारे ते इंटरनेट बाकीच्या गोष्टी आहेत, केबल किंवा डिश अँटेना, हे फार कमी झाले आता. मध्ये टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस इन्क्लुडिंग काय म्हटलंय? डेटा ट्रान्सफर, ब्रॉडकास्टिंग, केबल अँड डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन सर्व्हिसेस टू एनी पर्सन. आता इथे एनी पर्सन म्हटलंय, B2B, B2C असं काय इथे दिलेलं आहे नाही. इन केस ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ फिक्स टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट, इंटरनेट लीज सर्किट, केबल और डिश एंटीना, बी द लोकेशन वेयर टेलिकम्युनिकेशन लाईन, लीज सर्किट और केबल कनेक्शन और डिश एंटीना इज इंस्टॉल फॉर रिसिप्ट ऑफ सर्व्हिस. इकडे इन्स्टॉल केलंय ते काय असेल? ते काय असेल? प्लेस ऑफ सर्व्हिस. Fixed telecommunication line, lease circuit, internet lease circuit, cable or dish antenna, location where the telecommunication line, lease circuit or cable connection or dish antenna is installed for receipt of service, any recipient कोणी असो. लोकेशन जिथे इन्स्टॉल केलं तो प्लेस ऑफ सप्लाय असेल. मिस्टर राजेश वर्मा, a resident of Madhya Pradesh, purchased a dish antenna from Leo DTH company providing DTH services, registered in MP. DTH install त्याच्या घरी जो मध्य प्रदेशला आहे, पण लोकेशन वेअर द डिश अँटेना इज इन्स्टॉल काय येईल? CGST EGST येईल. In case of mobile connection for telecommunication and internet services provided on postpaid basis, एक prepaid दुसरं postpaid आहे. Postpaid basis, the location of billing address
ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस ऑन द रेकॉर्ड ऑफ द. आता ह्या केसमध्ये पण काय होतं की प्रत्येक राज्यामध्ये या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं आणि तो लोकली सप्लाय करतील त्याप्रमाणे तिचे टॅक्सेस काय येतील, GST HGSTच येतील. एनी पर्सन दिलं इकडे, एनी पर्सन. लोकेशन ऑफ बिलिंग ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिसेस ऑफ रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस provided that where the address of recipient as per the record of supplier of service is not available, the place of supply shall be the location of supplier of service. Mr. Sarthi, Andhra Pradesh is using postpaid mobile connection for which the billing address is of his parent in Karnataka. Karnataka, the mobile connection of RT Telecom registered in Karnataka. तो कर्नाटकाचा जिकडे जेव्हा सर्व्हिस वापरेल त्याचा डॉक्युमेंट ॲड्रेस काय असेल तो आंध्र प्रदेश युजिंग पोस्टपेड कुठला वापरतोय, कर्नाटकाचं. त्यावर कर्नाटका आहे, सप्लायर कर्नाटका, टॅक्सेस येईल कर्नाटकाला लोकली, GST HGST. इन केस ऑफ मोबाईल कनेक्शन फॉर टेलिकम्युनिकेशन कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस डायरेक्ट टू होम टेलिव्हिजन सर्व्हिसेस are provided on prepayment basis through a voucher or any other means. हे काय झालं ना की मला रिचार्ज करायचं आहे, मी गेलो वाउचर घेतलं रिचार्ज केलं. आता थ्रू अ सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर, सबस्क्रायबर, आयडेंटिटी मॉड्यूल कार्ड, रिचार्ज वाउचर विथ ॲड्रेस, हा जो पॉईंट दिला आहे हा पॉईंट कोणा करताय, प्रीपेमेंट बेसिस थ्रू अ वाउचर और एनी मीन्स. कोणाला दिलं, यांना दिलं तर बी द ॲड्रेस ऑफ द सेलिंग एजंट और रिसेलर और डिस्ट्रीब्युटर ॲज पर द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर ॲट द टाइम ऑफ सप्लाय. आणि यांच्याशिवाय म्हणजे एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर, सबस्क्रायबर, आयडेंटिटी मॉड्यूल कार्ड, रिचार्ज वाउचर हे कोणाला दिलं, एनी अदर पर्सन टू द फायनल सबस्क्रायबर बी द लोकेशन वेअर सच प्रीपेमेंट इज रिसिव्ड और सच वाउचर आर सोल्ड. मला विचारणार नाही की तुमचा हा नंबर कुठला आहे किंवा त्याच्यावरती ॲड्रेस ऑन रेकॉर्ड काय आपल्याकडे ते बघितलं जाणार नाही. मी जेव्हा ते वाउचर घेतो, रिचार्ज वाउचर घेतो, तर जिकडे ते विकलं जाईल ते काय लोकेशन आहे. प्रिपेड मोबाईल कनेक्शन, इंटरनेट सर्व्हिसेस अँड DTH सर्व्हिसेस सर्व्हिस प्रोव्हाइडेड थ्रू अ सेलिंग एजंट, रिसेलर, डिस्ट्रीब्युटर, ॲड्रेस ऑफ द हे दिलेले. आणि services provided by any person to final subscriber, location where such prepayment is received or such voucher are sold. Prepaid services, the payment for which is made through internet banking, other electronic mode of payment as per second proviso. Location of the recipient of services in the records of the supplier of services. Location of recipient of services. इंटरनेट बँकिंग जेव्हा केलं जातं ना, ऑनलाईन जेव्हा मी रिचार्ज करतो त्यावेळेस अदर इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंट, त्यावेळेस लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ द सर्व्हिस, द रेकॉर्ड्स ऑफ सप्लायर, मला असंच त्यांनी दिलेलं आहे ना कनेक्शन, डॉक्युमेंट माझे घेतलेले आहेत. आता इंटरनेट जेव्हा असेल तर ऑल ओव्हर इंडियामधला कुठला पण रिचार्ज मी करू शकतो. मग टॅक्स म्हणजे मी रिचार्ज कुठला करतोय, माझा ॲड्रेस महाराष्ट्रामधला आहे पण मी कुठल्याही स्टेटमध्ये गेलो आणि जर मी इंटरनेट बँकिंग थ्रू रिचार्ज जर केलं, वेबसाईटला येतं, रिचार्ज केलं, पेमेंट केलं, UPI पेमेंट करून कसंही पेमेंट करू शकतो, तर त्यावेळेस लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस, द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस, लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. त्यांनी वेगळ्या डॉक्युमेंट प्रूफ घेतलेले आहेत, माझं आधार कार्ड घेतलं, काय घेतलं, जो ॲड्रेस आहे प्लेस ऑफ सप्लाय तोच आहे, ना की मी रिचार्ज कुठं केलं बघितलं जाईल. Radha Recharge is a registered retailer in Tamil Nadu, supplies a prepaid recharge voucher. Tamil Nadu, the place of supply, address of Radha Recharge, that is Tamil Nadu. And Lakshmi in Puducherry does a prepaid recharge. Prepaid recharge of RT Telecom mobile connection. The recharge is done from RT Telecom's वेबसाईटवरून जेव्हा पेमेंट केलं जाईल त्यावेळेस ते त्याचा ॲड्रेस बघतील. त्या ॲड्रेसप्रमाणे काय येईल,
टॅक्सेस तो देणार आहे CGST GST, पण रिचार्ज करणारा रिचार्ज एका केसमध्ये काय, मी कुठे बाहेर गेलो कुठल्या स्टेटमध्ये त्या शॉपमध्ये गेलो तर जे राज्य आहे जो विकणार आहे तो लोकल टॅक्स लावेल. पण जर का मी ऑनलाईन केलं तर मग जे माझं राज्य आहे HGST त्या राज्याचा येईल, हे लक्षात घ्या. मी वेगळ्या राज्यात गेलो तर HGST देणार आहे पण त्या स्टेटचा येईल जिकडून मी ते रिचार्ज वाउचर घेतलं. हे वाउचर जिकडून घेतलं तिकडचा HGST येतो. पण ते त्या राज्यामध्ये मी ऑनलाईन रिचार्ज केलं तर माझा ॲड्रेस काय सप्लायरच्या अकाउंटला महाराष्ट्र आहे, मग CGST GST महाराष्ट्र येणार आहे. In other cases, with the address of the recipient as per the records of the supplier of service, and where such address is not available, the place of supply shall be the location of supplier. हा त्याने डिफॉल्ट रूल दिला. ॲड्रेस असेल ना रेकॉर्डमध्ये तर मग तिथे प्लेस ऑफ सप्लाय, आणि ॲड्रेस नसेल तर मग सप्लायरचा ॲड्रेस जो आहे तो लोकेशन ऑफ द सप्लायर. सगळं वेअर हे प्रोविजो घेतले आपण, वेअर द ॲड्रेस ऑफ रेसिपियंट ॲज पर द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर इज नॉट अवेलेबल. सप्लायर सर्व्हिस सप्लायरच्या जर का मी रिचार्ज करायला गेलो ते मला विचारणारच नाही आहे, मग तिथे काय येईल द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. आणि प्रीपेड सर्व्हिसेस इज अवेल्ड ऑर दॅट रिचार्ज इज मेड थ्रू इंटरनेट बँकिंग, हेच मी वरती सांगितलं. आता एक्सपेन्शन बघा काय, वेअर द लीज सर्किट हा वेगळा विषय. वेअर द लीज सर्किट इज इन्स्टॉल्ड इन मोर दॅन वन स्टेट, हे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसचा भाग आहे लीज सर्किट. अँड अ कन्सोलिडेटेड अमाऊंट इज चार्ज फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस रिलेटिंग टू सच सर्किट. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस शॅल बी टेकन ॲज बिंग ईच ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह स्टेट. म्हणजे सर्किट जे आहेत ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत, इन्स्टॉल झाले लीज सर्किट वेगवेगळ्या स्टेटमध्ये, आणि त्याला एकत्रित अमाऊंट दिलेली आहे. इज चार्ज संबंधित काय रिलेटिंग टू सच सर्किट. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सच सर्व्हिस शॅल बी काय असेल टेकन ॲज बिंग ईच ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑर UT इन प्रपोर्शन टू द व्हॅल्यू फॉर सर्व्हिसेस सेपरेटली कलेक्टेड. व्हॅल्यू फॉर सर्व्हिस किती घेतली त्याच्या सेपरेटली कलेक्टेड आहे का. जर तसं नाही आहे, ॲब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कुठल्या सर्किटवरना किती सर्व्हिस दिली हे ठरवता येत नाही आहे, तसं ॲग्रीमेंटमध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं नाही आहे. इन ॲब्सेन्स ऑफ सच, मग कशा प्रकारे तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय ठरवाल याकरता हे दिलेलं आहे. एक्झाम्पल बघा लगेच कळून जाईल. द कंपनी T installed a lease circuit between Delhi and Mumbai offices of the company. A company T, कंपनीचं नाव काय, कंपनी T installs a lease circuit between the Delhi and Mumbai offices of a company C साठी. The starting point at this circuit is Delhi. स्टार्टिंग पॉईंट दिल्लीमध्ये आणि एंड पॉईंट मुंबईमध्ये. Hence, one point of this circuit is in Delhi and another in Maharashtra. The place of supply of this service is in Union Territory Delhi and the state of Maharashtra. The services shall be deemed to have been provided in 1:1 ratio. एवढी अमाऊंट आहे, दोघांमध्ये इक्वली वाटली जाईल, कारण एक सर्किट तिकडे एक इकडे आहे. Company T installs a lease circuit between the Chennai and Tamil Nadu state and Bengaluru and Mysore in state of Karnataka offices of a company C. The starting point of this circuit is in Chennai. Starting point Chennai. End point of circuit is in Mysore. End point दूसरा विषय आला Mysore. Circuit also connects Bengaluru. हा एक तिसरा विषय आला. Hence, one point of circuit is in Tamil Nadu आणि 2 points in कर्नाटक. मग इथे रेशो काय येईल 1:2. याप्रमाणे ती अमाऊंट वाटली जाईल.
A company installs a lease circuit between the Kolkata, Patna, Guwahati offices of a company C. There are 3 points in circuit in Kolkata, Patna and Guwahati. हे 3 वेगवेगळे स्टेट झाले. प्लेस ऑफ सप्लाय सर्व्हिसेस इज इन द स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल, बिहार आणि आसाम. मग ते तिन्हीकडे इक्वली. त्याचे पॉइंट्स कुठे कुठे ते कनेक्ट झाले याच्या आधारावर त्यांनी काय केलं, ते वाटणी केली. प्लेस ऑफ सप्लाय लोकेशन काय याची वाटणी त्यानुसार केली. तुम्ही अजून एकदा वाचलं तर तुम्हाला क्लिअर खूप गुंतागुंत आहे याच्यामध्ये, आणि मला फार काय वेळ नाही की जास्त मी एक्सप्लेन करीन. तरी मी सुटेबल एक्झाम्पल टाकली, वाचायला एकदा कळेल. आणि जेव्हा जर तुम्हाला केस येईल तेव्हा ह्या 12 मध्ये सर्व्हिस आहे का हे बघून तुम्ही प्लेस ऑफ सप्लाय व्यवस्थित घेतला आहे का नाही हे बघू शकता. पुढचं इझी आहे. बँकिंग आणि अदर फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिसेस. एक बँकिंग आणि अदर फायनान्शियल आहे, आणि एक पुढे इन्शुरन्स पण आहे. हे 2 कॅटेगरी त्यामध्ये येतात. बँकिंग आणि अदर फायनान्शियल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिसेस टू एनी person shall be the location of the recipient of services on the records of the supplier of services. आता a person from Mumbai goes to Kulu Manali and avails some services from ICICI Bank in Manali. मुंबईचा व्यक्तीचा अकाउंट आहे मुंबईच्या ब्रँचमध्ये आणि तो गेला कुलू मनालीला आणि तिकडे तो काय करतो, काय सर्व्हिसेस घेतो. या केसमध्ये इन दिस केस इफ द सर्व्हिस इज नॉट लिंक टू द अकाउंट, ओके, सर्व्हिस नॉट लिंक टू द अकाउंट ऑफ द पर्सन, प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी मनाली. काय म्हटलं, शॅल बी द लोकेशन ऑफ द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस ऑन द रेकॉर्ड्स ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. जर त्यांनी त्याचं अकाउंट थ्रू सर्व्हिस घेतलंच नाही, त्याला एक सर्व्हिस मागितली, त्याला सर्व्हिस दिली, लोकेशन ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस. However, if the service is linked to the account of person, and the account कुठे मुंबईत आहे, महाराष्ट्रामध्ये, the place of supply shall be Mumbai, the location of recipient on the records of the supplier. मी याच्या बँकेत गेलो, माझा अकाउंट आहे, कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यांनी त्या अकाउंट थ्रू मला सर्व्हिस दिली, तर प्लेस ऑफ सप्लाय महाराष्ट्र येईल. पण त्यांनी सांगितलं की ही काय अकाउंटला तुम्हाला सर्व्हिस लिंक करता येणार नाही, म्हणून आम्ही सर्व्हिस देऊ पण तुमच्या अकाउंट थ्रू मिळणार नाही, तुम्हाला सर्व्हिस मिळेल सेपरेट, त्याचा हिशोब राहील, रेकॉर्ड राहील. तुमच्या अकाउंटमधून पैसे काय होणार नाही, तुम्हाला पैसे वेगळे पे करायला लागतील. मला ड्राफ्ट बनवायचा आहे, ड्राफ्ट बनवून द्या. तुमचं अकाउंट असण्याची गरज नाही, तुम्ही ड्राफ्ट बनवला, बँक चार्जेस घेईल. स्टॉक ब्रोकिंग सर्व्हिसेस, एक्स रजिस्टर्ड पर्सन ऑफ जयपूर buys shares from a broker in Delhi on National Stock Exchange in Mumbai. In this case, the place of supply shall be the location of the recipient of service on record of the supplier of service. ओके, जयपूरचा व्यक्ती जर मुंबईतून स्टॉक घेतो तर ॲड्रेस ऑन रेकॉर्ड काय जयपूर आहे, मग प्लेस ऑफ सप्लाय जयपूर होईल, कन्झम्पशन तिथे होणार आहे. प्रोव्हाइडेड दॅट इफ द लोकेशन ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इज नॉट ऑन द रेकॉर्ड ऑफ द सप्लायर, तर त्या केसमध्येच हे होईल, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल बी द लोकेशन ऑफ द सप्लायर ऑफ सर्व्हिस. तर मी सांगितलं ड्राफ्ट काढा, तुम्ही बँकेत गेलात तर बँक ड्राफ्ट काढून देईल, कमिशन घेईल, प्लेस ऑफ सप्लाय CGST AGST, कारण तुमचं अकाउंट लिंक नाही केलं त्यांनी. Mr. Siri from Varanasi, Uttar Pradesh, visit a bank register in New Delhi for getting a demand draft made. Mr. C does not have any accounts with the said bank. Therefore, since the location of the recipient is not available in the records of the supplier, the place of supply is the location of the supplier of service. Okay. The place of supply of insurance. इथे registered person shall be the location of such person, and the registered person नसेल, a person other than registered person be the location of the recipient of service on the records of the supplier of service. Allen Fire Insurance Corporation, registered in Uttar Pradesh, provides the fire insurance services to Ganesh Hardware. उत्तर प्रदेश में रजिस्टर असेल
तर मग लोकेशन ऑफ सप्लायर काय, उत्तर प्रदेश, आणि प्लेस ऑफ सप्लाय काय, उत्तर प्रदेश. टॅक्स लागेल CGST EGST. हे एक शेवटचं आहे. तुम्ही हा रूल बघा, ह्याला रूल लागू होतो, रूल 3. हा एवढा मोठा रूल आहे, खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मी थोडक्यात समराईज केलाय, फार वेळ लावणार नाही मी याला. की ॲडव्हर्टाईज बघा, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत त्यांना पोहोचवायच्या असतात. मग गव्हर्नमेंट वेगवेगळ्या जाहिराती करत असतात. द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस. कोणाच्या ॲडव्हर्टाइजमेंट? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टॅट्युटरी बॉडी or a local authority meant for the states or union territory identified in the contract or agreement shall be taken as being in each of such state or union territory, and the value of such supply specific to each state union territory shall be the proportion to the amount attributable to service provided by way of. जी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते त्याचं डिस्मिनेशन इन द रिस्पेक्टिव्ह स्टेट किती आहे, युनियन टेरिटरी किती आहे, ॲज मे बी डिटरमाइंड इन द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲग्रीमेंट. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पाहिजे ना, आम्ही कुठल्या स्टेटसाठी किती त्यांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय, किती प्रसारण होतोय, काय हे त्यात दिलेलं असलं पाहिजे. पण इन ॲब्सेन्स ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट प्रॉब्लेम तेव्हा येतो. एक लमसम अमाऊंट दिली एखाद्या एजन्सीला गव्हर्नमेंटने की तुम्ही जाहिरात करा, होर्डिंगवरती करा, इंटरनेटला करा, वेगवेगळ्या ठिकाणी बसमध्ये करा, ट्रेनमध्ये करा, सगळीकडे करायला सांगितली. तर मग ॲग्रीमेंटमध्ये पाहिजे कुठे किती सर्व्हिस दिली जाते, त्याची व्हॅल्यू काय, त्याचा बेसिस काय, काहीच नाही. लमसम अमाऊंट दिली, एवढं करा, ह्या प्रकारे करा. त्यांना काय पाहिजे, कशा प्रकारे पाहिजे दिलं, पण व्हॅल्यू लमसम दिली, त्याचं काही तिथे ब्रेकअप नाही आहे. अशा केसमध्ये या वेगवेगळे जाहिरातीचे प्रकार आहेत. एक ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर अँड पब्लिकेशन. या केसमध्ये अमाऊंट पेएबल फॉर पब्लिशिंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट इन ऑल द एडिशन्स ऑफ न्यूजपेपर और पब्लिकेशन विच पब्लिश इन ईच स्टेट. त्यांनी किती अमाऊंट दिली प्रत्येक त्या स्टेटमध्ये. मला जर का त्यांनी 1 लाख दिले तर मी 10,000ची ॲडव्हर्टाइज स्टेट 1ला केली, 10,000ची दुसऱ्या स्टेटला केली, 5,000 तिसऱ्या स्टेटला केली, मग ती अमाऊंट तिथे कळते. मग न्यूजपेपरला कसं येईल हे दिलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट टू प्रिंटेड मटेरियल लाईक लिफलेट, पॅम्पलेट, डायरीज, मग याला कसं येईल, प्रेसला किती अमाऊंट येईल ते दिलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट इन होर्डिंग अदर दॅन दोज ऑन ट्रेन्स. ट्रेन करता वेगळं आहे, कशा प्रकारची वाटणी करायची. ॲडव्हर्टाइजमेंट ऑन द बॅक ऑफ युटिलिटी बिल्स लाईक ऑइल, गॅस, लाईट बिल वगैरे आपल्याला येतं, त्याच्या मागे असतं ना. ॲडव्हर्टाइजमेंट ऑन रेल्वे तिकीट, ॲडव्हर्टाइजमेंट ऑन रेडिओ स्टेशन, ॲडव्हर्टाइजमेंट ऑन टेलिव्हिजन चॅनल्स, ॲडव्हर्टाइजमेंट इन सिनेमा हॉल्स. हे वेगवेगळे माध्यम आहेत ज्यातनं गव्हर्नमेंटची जाहिरात एखादा व्यक्ती जो त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतो तो पोचवतो, तेव्हा त्याला प्लेस ऑफ सप्लायमध्ये किती अमाऊंट कुठल्या स्टेटला दाखवायचे या वेगवेगळ्या माध्यमांसाठी हे त्यांनी दिलेलं आहे इकडे, त्या प्रकारे ती दाखवायचे. त्या प्रकारे आहे. थोडं वाचा तुम्ही, कळलं तर कळलं. हे खूप म्हणजे मी रूल बघाल तर खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि हे तुम्हाला थोडक्यात आहे हे कळेल. पण रूल तुम्ही ॲक्च्युली वाचायला जाल तर खूप मोठा आहे, खूप लेंथी आहे. हे सारांश काढून दिलेलं आहे. आता आपण जे बघितलं यात लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा 7.3 बघता, 7.3 इंटरनेट इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. यात दिलं आहे की सेक्शन 12 बघा तुम्ही, म्हणजे याचा अर्थ इट इम्प्लाइज दॅट द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे तुम्हाला 12 मध्ये दिलेलं आहे. त्याबरोबर तिथे काढा. याची सर्व्हिस नसेल तर 7.3 प्रमाणे काढा. हा जो डिफॉल्ट रूल दिला आहे हा लागू होणार नाही त्या 12 सर्व्हिसेसला. आणि गुड्सचं पण तसंच आहे, गुड्सला पण तुम्हाला दिलेलं आहे की सेक्शन 10 सोडून तेव्हा ते 6 गुड्स बघायचे. आणि सर्व्हिसचा 2 ठिकाणी उल्लेख आलेला आहे, इंट्रास्टेटमध्ये पण आणि इंटरस्टेटमध्ये पण. तिकडे त्यांनी जेव्हा दिलं आहे की हा डिफॉल्ट रूल 7.3 आणि 8.2 मध्ये जेव्हा इथे म्हटलंय की सेक्शन 12 बघा, इंटरस्टेट किंवा इंटरस्टेट सर्व्हिसच्या केसमध्ये या सर्व्हिसेस असतील तर मग तिकडे तुम्हाला वाटेल की सेम स्टेट आहे, CGST नाही येणार. या सर्व्हिसला वेगळ्या प्रकारे त्यांनी काय दुसरे आधार वापरले, बेसिक दुसरे वापरले, तिकडे वेगळा टॅक्स येईल, मग आपण चुकू शकतो.
आता खाली तुम्हाला एक सारांश दिला आहे की B2B वाले सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत. तर 12.3 तुमची जी आहे नेचर ऑफ सर्व्हिस, प्लेस ऑफ सप्लाय. तर इथे 12.3ला बघितलं जात नाही. प्रॉपर्टी कुठे आहे तो टॅक्स लागेल 12.3. सेम 12.4 बघाल रेस्टॉरंट कॅटरिंग सर्व्हिस, लोकेशन सर्व्हिस कुठे दिली गेली आहे ते बघा. 12.6 बघा ॲडमिशन टू इव्हेंट कुठे आहे CGT येईल तिकडे. पण त्या सर्व्हिसेस ऑनबोर्ड कन्व्हियन्स कुठे सर्व्हिस दिली गेली, लोकेशन ऑफ फर्स्ट शेड्यूल पॉईंट कुठे आहे, म्हणजे जो सर्व्हिस देतो तो रजिस्टर त्या स्टेटला असेल, CGT येईल. पुढे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस, यात पण B2B B2C नाही आहे. बँकिंग तुम्ही इथे पुढे बघाल ट्रेनिंग आणि परफॉर्मन्स याला रजिस्टर पर्सन आहे. इव्हेंट ऑर्गनायझिंग आहे याला B2B B2C आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स याला B2B B2C आहे. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट त्याला आहे. इन्शुरन्स सर्व्हिस तिथे आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस टू द गव्हर्नमेंट हा वेगळाच विषय कम्प्लिटली. ओके, या प्रकारे मी केलं त्याचं विभागणी केली की कुठलेही सेक्शन आहेत की ज्यामध्ये B2B B2C बघायचं आहे, कुठे ते नाही बघायचं. आणि गव्हर्नमेंटला वेगळ्या कारणाकरता तो रिव्हेन्यू जो आहे गव्हर्नमेंट म्हणजे समजा सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलं की अनेक क्षेत्रामध्ये ॲडव्हर्टाईज करा, तर कॉन्ट्रॅक्टरनी प्लेस ऑफ सप्लाय काय दाखवायचा, कारण तो सर्व्हिस एकाच राज्यामध्ये येत नाही, वेगवेगळ्या राज्यामध्ये देतोय. तेव्हा त्याचा IGSTचा वाटा त्या राज्याला प्रॉपरली मिळाला पाहिजे. म्हणून मग त्याचं पद्धत काय असेल प्लेस ऑफ सप्लाय काढण्याची वेगवेगळ्या मीडियासाठी, ती त्यांनी वेगवेगळ्या माध्यमासाठी ती त्यांनी 12 दिलेली आहे. एवढा अनालिसिस तुम्ही केला, मी जो केला तो बघितला, समजून घेतला, तर तुम्हाला आज सेक्शन कळला. म्हणजे ह्याच्यामधलं मला असं वाटतं की हे सगळ्यात गुंतागुंतीचं आहे प्लेस ऑफ सप्लाय. थांबूया.